नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की सध्या हयातीचा दाखला म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस सुरू आहे। अनेक लाभार्थ्यांनी हा दाखला काढला आहे, तरी काही जण अजून प्रोसेस करत आहेत। पण याच प्रोसेस दरम्यान राज्य सरकारकडे, तहसील कार्यालयाकडे तसेच काही कलेक्टर कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत। तर या तक्रारी नेमक्या कशाबाबत आहे, तर काही ई सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र, सायबर कॅफे यांच्या मार्फत लाभार्थ्यांकडून हयातीचा दाखला काढण्यासाठी जास्तीचे पैसे घेतले जात असल्याची तक्रारी शासनाकडे पोहोचल्या आहेत। तर काही ठिकाणी 100 रुपये, 150 रुपये तर काही ठिकाणी 200 रुपयेपर्यंत शुल्क घेतले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांनी शासनाकडे अशी मागणी देखील केली होती की आम्हाला ही सेवा मोफत उपलब्ध करून द्यावी किंवा कमीत कमी शुल्कामध्ये उपलब्ध व्हावी। विशेष करून गरीब, निराधार आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे या मागणीला मोठा प्रतिसाद मिळाला। आता या संदर्भात राज्य शासनाने 25 मे 2026 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे। तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून यामध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार दिनांक 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयातील आदेशामध्ये सेवा शुल्काबाबत करण्यात आलेल्या तरतुदीत बदल करण्यात आला आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे कमाल 50 रुपये इतके सेवा शुल्क लाभार्थ्यांना देय राहील। म्हणजेच मित्रांनो, आता शासनाने स्पष्ट केलं आहे की हयातीचा दाखला काढण्यासाठी कोणतेही केंद्र लाभार्थ्याकडून 50 रुपयापेक्षा जास्त शुल्क आकारू शकणार नाही। लक्षात ठेवा, हे कमाल 50 रुपये इतके शुल्क असणार आहे। त्यामुळे जर कोणतेही सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सायबर कॅफे किंवा नागरी सेवा केंद्र तुमच्याकडून 50 रुपयापेक्षा जास्त पैसे घेत असेल तर त्या संबंधित केंद्र चालकाविरोधात तुम्ही थेट तहसीलदार कार्यालयामध्ये तक्रार करू शकतात। शासनाने याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि लाभार्थ्यांना न्याय मिळणार असल्याचेही सांगितले आहे। तर मित्रांनो, शक्य असेल तर तुम्ही तुमचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला तुमच्या मोबाईलवरूनच काढून घ्या। तुम्ही तुमचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला आता घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा अगदी सहजपणे काढू शकतात। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही सेतू केंद्रात किंवा सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही। शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटातच तुमचा हयातीचा दाखला सादर करू शकतात। विशेष म्हणजे यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे, अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि संपूर्ण प्रोसेस सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने घरबसल्या पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला घरी बसल्या मोबाईलवरून सोप्या पद्धतीने कसा काढायचा या संबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगायचं आहे। तर मित्रांनो, ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण अनेक गरीब, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांकडून अजूनही जास्त पैसे घेतले जात आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना शासनाचा हा महत्त्वाचा निर्णय समजेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।